गोष्ट असते, टायमावर प्रत्येकाला कळतच काय प्रॉब्लेम आहे काय नाही. तरी काही विषय नाही, आपण तर जोमातच काम करणार आहे, त्याच्यामुळे काही विषयच नाही. आणि आपलं जे काम होतं ते फायनली पूर्ण डन झालेलं आहे. आणि आपलं गाणं कधी यायला सांगू का? हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग साठी तुम्ही बघत बाहेर अंधार आहे, बट आता झाली संध्याकाळ. आता वाजतात 8:15, पण ब्लॉग बघता तुम्ही सकाळी, त्यामुळे तुम्हाला गुड मॉर्निंग आणि जे संध्याकाळी बघता त्यासाठी गुड इव्हिनिंग. तर आता चाललो आपण छत्रपती संभाजीनगर टू मुंबई, द सिटी ऑफ ड्रीम मुंबई. तर मुंबईला आपण चाललोय कारण की खूप वेगळं आहे आजचं जे ब्लॉग आहे, तो खूप वेगळं आहे आणि खूप मोठा दिवस आहे आमच्यासाठी हा आजचा. कारण की काही नाही, मी तुम्हाला ते मुंबईत गेल्यावर सांगाल काय नाही, पण खूप भारी दिवस आहे आमच्यासाठी हा, जे आम्ही आता मुंबईला चाललोय ते. कारण की 1 वर्ष लागलंय आम्हाला ही गोष्ट पूर्ण व्हायला. फायनली 1 वर्ष, ह्याच म्हणजे मागच्या वर्षी ह्याच टायमिंगला आम्ही ह्याच रोडनी ते काम करण्यासाठी गेलो होतो. आणि आता ह्या वर्षी जे चाललोय आम्ही, तर ते काम सक्सेस झाले, त्यासाठी चाललोय. तर खूप भारी वाटते. खूप स्ट्रगल म्हणजे खूप प्रॉब्लेम्स फेस करत इथपर्यंत झालं. त्याला फायनली 1 वर्ष पूर्ण लागलं. त्यासाठी खूप जण नाराज झाले आमच्यावरती, खूप काही प्रॉब्लेम झाले, खूप जणांना गैरसमज झाला वगैरे, भरपूर काही गोष्टी झाल्या. पण ठीक आहे, जाऊ दे. टाइमची गोष्ट असते, टायमावर प्रत्येकाला कळतच काय प्रॉब्लेम आहे काय नाही. तरी काही विषय नाही, आपण तर जोमातच काम करणार आहे, त्याच्यामुळे काही विषयच नाही त्याच्यात. पण खूप भारी वाटतंय, काम होतंय पूर्ण. आणि पहिला फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपलं जसं, म्हणजे मी एक हिंट देतो, आपलं शूटबद्दलच आहे, शूटचंच काम होतं. आणि काय आहे ते मी उद्या म्हणजे मुंबईला गेल्यावर सांगाल, म्हणजे ह्याच ब्लॉगमध्ये सांगाल, पण शेवटला सांगाल. त्यामुळे हा ब्लॉग पूर्ण बघा, कारण की मुंबईला गेल्यावर मग हा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे. आपण काम झाल्यावरती ब्लॉग एंड करू आणि तिथून पुढे दुसरा ब्लॉग आपला आहे पुण्याचा. पुण्याला पण जाणार आहे आपण उद्या. पुण्याला पण आपलं एक मीटिंग आहे, म्हणजे मीटिंगच म्हणता येईल त्याला, पण भारी आहे, ते पण आपण करणारच ह्याच मंथमध्ये, मार्चमध्ये. तर खूप भारी वाटतंय. आणि हां, मी ते हिंट दिली तुम्हाला शूटबद्दलच आहे. जसं की बघितलं तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपला कापड शॉर्ट फिल्मला भरपूर प्रेम म्हणजे खूप अवॉर्ड्स भेटले. बेस्ट शॉर्ट फिल्म भेटला, बेस्ट ॲक्ट्रेस भेटला, ऑफिशियल सिलेक्शन झाले. तसंच अजून एक आम्ही प्रोजेक्ट केला होता की तो पण म्हणजे कापडच्या अगोदर तो प्रोजेक्ट केला होता, सांगितलं ना 1 वर्ष झाले म्हणून. तर तसंच ह्या प्रोजेक्टला पण म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये एवढं मोठं भेटलं. आणि मेन गोष्ट म्हणजे विदाऊट सपोर्टेड म्हणजे कोणाचा सपोर्ट नव्हता. सपोर्ट केलाच, भरपूर जणांनी सपोर्ट केला, आपण असं म्हणत नाही सपोर्ट केला नाही, केलाच भरपूर जणांनी सपोर्ट, पण तरी पण विदाऊट सपोर्टेडच होतं असं धरून चला. कारण की ती स्टोरी खूप मोठी आहे, सो त्याचा काही विषय नाही. पण झालंय आता. आणि आता चाललं आपण मुंबईला. आणि बस मुंबईला चाललंय भाई, लय मोठा दिवस आहे, म्हणजे दिवस म्हणता येईल नाही, ते काय म्हणता अचिव्हमेंट आहे. आणि करतंय म्हणजे विदाऊट सपोर्टेड ह्या गोष्टी सगळ्या होत आहेत. विदाऊट म्हणजे ओळख वगैरे नसताना ओळख निर्माण करणं, हे ते खूप प्रॉब्लेममधून ही गोष्ट करतोय. आणि चाललोय आता आपण मुंबईला. तर आता सध्या आपण समृद्धी महामार्गावरती, आणि आता इथून तर दाखवते 320 किलोमीटर, 1 वाजून 48 मिनिटाला आपण पोहोचणार आहे असं दाखवत आहे. तर बघू किती वाजता पोहोचतं. काय अजून जेवण बाकी आहे, आमचं मेन जेवण बाकी आहे. सकाळी आम्ही शूटला होतो, शूटवरून लगेच घरी गेलो, फ्रेश झालो आणि निघालो मुंबईसाठी. कारण की त्यांचा कॉल आला होता, म्हणजे ॲक्च्युली मेसेज आला होता आणि कॉल पण आला होता की उद्या या म्हणून. तर त्यामुळे आम्ही आता निघालोय आणि चाललोय. आता भेटूया डायरेक्ट कुठेतरी थांबल्यावर. तोपर्यंत तुम्ही ट्रॅव्हलिंग एन्जॉय करा. फायनली आता वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. आता वाजलेत 11 आणि आम्ही आलो इगतपुरीच्या थोडंसं पाठीमागे या ठिकाणी थांबलो आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता इथे मॅकडी आहे. आपण जाणार आहे KFC मध्ये आणि काहीतरी खाऊन घेऊया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया परत एकदा. सो लेट्स गो. सो या ठिकाणी झाला आमचा पोपट, खूप मोठा पोपट झाला. KFC बंद झाले. आमचा खूप मूड होतं KFC आहे काहीतरी खाऊ म्हणलं, पण KFC बंद आहे.
आणि मॅगडी जायचं का नाही तर पाहू ना, बघू आता. आता काहीच नाही सांगत मी पुढे चाललो काय, डायरेक्ट गेल्यावर सांगा नाही तर परत परत राहते. तर बघूया जाऊ. सो आत्ता आम्ही आलो आहे मॅगडीमध्ये आणि केले आता बर्गरच ऑर्डर. पण आम्हाला KFCला जायचं होतं यार, मोडा झाला मी तुझा. या आम्ही मस्त KFCचा प्लॅन केला होता, शेट गोळ झाला. त्यांनी लवकर बंद केला यार. हो ना, चल ठीक आहे, कोई बात नाही. आमची ऑर्डर यूज करतो आम्हाला. हा नाही, लाईट चालू होत तशी, काउंटर बंद होतं. लाईटची कोई बात नाही. अभि सॉरी आता मॅगडी हो आणि निघूया आपण आपल्या प्रवासाकडे पुढे कंटिन्यू. चलो. सो फायनली या ठिकाणी आमची आली आता ऑर्डर आणि सुयशला की भेटला खायला बुक्कड. आदमी देख नाही, बुक्कड खाऊन आलेला होता. आल्याला भावनेला की पिली पण ही कोल्ड्रिंक आणि लगे भेटला खायला. म्हणला पण नाही बा खाय का काय. जाऊ द्या भैया, असंच असतं. चला आता करू आपण प्राईज एन्जॉय. काय 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 म्हणून जत वा. सो या ठिकाणी झाले आमचा आता फोटोबा आणि आता आम्ही निघतोय परत आमच्या रस्त्याला म्हणजेच मुंबईला. आणि या ठिकाणी सुयश भाऊ मस्त गाडी क्लीन करतोय, गाडीचा काच. आणि आता निघूया आपण मुंबईला. स्पोर्ट भरलं पण काय या डेअरी रे या भाऊ तर आज मी पोटे भरलं. मध्येच म्हणतो आता बिर्याणी खायला थांबू कुठंतरी. कमी घालतात कमी, तरी नॉनव्हेज खाल्लं मी, तरी व्हेज खाल्लं. आणि तरी म्हणतो की परत एकदा भूक लागली तर मला तर वाटतं की नाही थांबावं. आणि बघू आता काय होतं काय नाही. पण मोस्टली तर मला वाटतं नाही थांबणार आम्ही. ऐक ना, मोस्टली मला वाटतं आपण नाही थांबणार. तर ठीक आहे, बघू काय होतं काय नाही. आणि चला वापस आपल्या रस्त्याला लागूया आणि भेटूया मुंबईत परत एकदा. लेट्स गो. सो हे गाईज गुड मॉर्निंग. कारण हा नेक्स्ट डे त्यामुळं आम्ही रात्री पोहोचलो होतो अडीच वाजता आणि खूप जास्त थकलो होतो. सो त्यामुळं आलो आणि झोपून राहिलो. ब्लॉग बनवायचं विसरूनच गेलं होतं, लिटरली खरं विसरून गेलं होतं. आणि नंतर आलो डायरेक्टली झोपलो. आता रेडी झालो आहे, आता वाजलेत 11:30 आणि आम्ही इथे ही अशी छोटीशी रूम बुक केली होती. आणि आता डोळ्यात झोप अजून पण हे बघा एकदम डोळे सुचले. सिरियसली तर काय करतोय आवडतोय. आता निघूया आपण डायरेक्ट जिथं ज्या कामासाठी आपण आलो तिथं. सांगतो आता सांगतो मी आम्ही इथं का आलो होतो मुंबईला. तर लास्ट इयरला आपण ह्याच टायमिंगला एक अल्बम सॉन्ग केला होता, मराठी अल्बम सॉन्ग होता. आणि ते सॉन्ग आज फायनली 1 वर्षानंतर ते गाणं सेल झाले. खूप प्रॉब्लेममधून ते गाणं सेल झालं होतं ऑलरेडी, फक्त थोडीशी प्रोसेस बाकी होती. सो ते आज पूर्ण फायनली कंप्लीट होणार आहे. त्यासाठी आम्ही आज मुंबईला आलो होतो आणि पहिलाच अटेम्प्ट होता. सो त्यामुळे खूप प्रॉब्लेम आले आणि तरी पण आपण ते प्रॉब्लेम फेस करत ते पूर्ण केलं. आणि त्यासाठी मी आणि सुयश आलो होतो मुंबईला. तर खूप जास्त खुशी होती. आणि ते चॅनल असं छोटं मोठं पण नाही आहे जे की जिथं मराठी मूवीजचे सॉन्ग जातात ते चॅनल आहे व्हिडिओ पॅलेस. सगळ्यांना तर माहितीच असेल. तर आपलं गाणं TV वरती पण येणार आहे आणि यूट्यूबवर तर सगळ्यांना दिसणारच आहे. त्यासाठी लवकरच येणार आहे ते गाणं. तर त्यामुळे तुम्ही ते गाणं आल्यावर तुम्ही ते सांगालच. आणि पण येतं आहे त्यासाठी आम्ही आलो होतो. आज फायनल मीटिंग आहे आमची. सो आता जाऊया डायरेक्ट ऑफिसवरती. अगोदर काहीतरी खाऊया आणि मग जाऊया ऑफिसवरती.
आता आम्ही आले फायनली ऑफिसवरती व्हिडिओ पॅलेसच्या. कुठे आहे रे? हां, हे बघा इथं माझ्या पाठीमागे ऑफिस आहे. आता तिथे आम्ही एकदा आतमध्ये जाऊन एकदा येतो आणि मग तुम्हाला सांगतो काय काय झालं काय काय नाही. आणि खूप जास्त एक्सायटेड आहे कारण की एका वर्षाची मेहनत शेवटी आज क्या बोलते रंग लागेल. तर बघू आता जाऊ एकदा आतमध्ये आणि भेटूया त्यांना. एकदा कॉल करतो आणि भेटूया नंतर थोड्या वेळात झालं पाहिजे आपलं काम. फक्त एवढीच एक अपेक्षा आहे, होईल. सो लेट्स सी. सो काय आता फायनली आपण ऑफिसमधून निघालोय आणि चाललोय वापस आपल्या रूमकडं. म्हणजेच चाललंय आता काहीतरी पहिले खाऊ. आणि आपलं जे काम होतं ते फायनली पूर्ण डन झालेलं आहे. आणि आपलं गाणं कधी यायला सांगू का? हा ते सांगू. जे म्हणते भैया आपलं गाणं येतंय 15 मार्चला आणि फायनली गाणं येतंय. आणि खूप भारी वाटलं. आम्ही ऑफिसमध्ये पण गेलो, त्यांनी आम्हाला हर एक गोष्ट समजून सांगितली कसं काय वगैरे 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 सगळ्या गोष्टी प्रॉपर सांगितल्या. आणि गाणं येतंय, गाणं त्यांना पण खूप जास्त आवडलं आणि आपल्याला तर आवडलंच होतं. आपलंच गाणं होतं त्याच्यामुळे आपल्याला आवडलंच होतं. आणि खूप भारी वाटतंय राव. पहिलं गाणं होतं जे की आपल्या मोठ्या चॅनलला गेलं. आणि माझं पण पहिलं गाणं होतं की जे मी शूट केलेलं गाणं मोठ्या चॅनलला गेलं. आणि आता काही बोलणार खूप शब्द संपले पण बोललो ना भैया डायरेक्ट. खूप जणांची मन दुकान एवढं गाणं बोललं मी आज कारण की आज खूप जास्त याच्यातून आलेलं आहे. काय म्हणतात त्याला, संघर्ष भरपूर होते. ठीक आहे जाऊ द्या, गाणं येतंय आपलं. आणि पहिलं गाणं होतं, पहिलं गाणं पण आपलं येतंय. परत आपली पहिली शॉर्ट फिल्म होती तिला पण एकदम भारी. म्हणजे ते बोलतात ना की जर प्रामाणिक प्रयत्न जरी केले तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. दुसऱ्याबद्दल मनात खंत नसली की सगळ्या गोष्टी प्रॉपर होतात ना भाई. ते खरं आहे, आज अनुभवलं भैया. कारण की खूप जास्त म्हणजे कधी वाईट विचार नाही केला कोणाबद्दल ना तर त्याचं फळ मला तर हेच वाटतं भैया. कारण की लॉयलिटीने काम केलं ना, मला नाही वाटत की कोणी आपल्याला अडवलं म्हणून आपलं काम, म्हणजे आपलं काम सक्सेस होण्यापासून. तर तेच झालंय आज पण. आणि आपलं पहिलं सॉन्ग जे होतं ते येतंय व्हिडिओ पॅलेसला. ॲग्रीमेंट दाखवलं असतं मी पण त्याच्यावरती सगळ्या डिटेल्स आहेत सगळ्यांच्या, त्याच्यामुळे ते दाखवू शकत नाही. ठीक आहे, आपण कुठेतरी थांबू जेवायला आणि तेव्हा भेटू. तेव्हा मी सांगतो तुम्हाला की कसं काय काय सगळ्या गोष्टी झाल्या. आणि फायनली आपलं गाणं येतंय भाई. खूप भारी वाटतंय. अलग ही लेवल की खुशी. अलग ही मतलब तुम सोच भी नहीं सकते कि मतलब ये गाना कैसे लाया हमने. लई संघर्ष होता भैया. ब्लॉग मध्ये तरी म्हणजे मी काहीच नाही सांगितलेलं. आणखी रियालिटी मध्ये जे घडलंय ते काहीच नाही सांगितलेलं. सांगणार पण नाही मी कारण की असो जो होता अच्छे के लिए होता. हा भाई यही बात आहे, जो होता अच्छे के लिए होता. तर झालंय आपलं गाणं येतंय भाई. आणि बस भाई गाणं येतंय. भेटू डायरेक्ट जेवायला थांबल्यावर. तर काल रात्रीपासून जी आमची इच्छा होती ती आता पूर्ण होती KFCची. आणि आले आम्ही ते KFCमध्ये खायला. आणि अजून काय बोलू मी, मला काही कळत नाही कारण की शब्द संपलेत माझे आजचे. आजचा शब्दसाठा माझा संपूर्ण झालेला आहे कारण की खूप जास्त खुशी आणि एक्साइटमेंटमध्ये सगळ्या गोष्टी संपल्या. आणि काय बोलतात त्याला, काय म्हणतात त्याला, काय ठीक आहे मी विसरलो आहे सगळं. तर आता एकदा जेवण करूया आणि निघूया पुण्याला आपले एक आज काम आहे. सो त्यामुळे आपण चाललो आहे. हां एका मीटिंग आहे. हां एका शूटचं बोलायला चाललो आहे आम्ही. तर तिथे पण जाऊया आणि बघूया ते पण आज फायनल करूया. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा.